जय जय रघुवीर समर्थ। आपण सज्जनगडावरती जी रामोपासना सुरू असते आणि त्याच्यामध्ये समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी लिहिलेल्या नाना प्रकारच्या सवयी आहेत, त्या सवया म्हटलं जातं। आता त्या सवयावर काही थोडंसं चिंतन करावं असं मनामध्ये आल्यामुळे परमेश्वरी प्रेरणा होऊन जाते आणि त्यामुळे त्याच्यावर आता चिंतन सुरू यथाशक्ती। काल आपण धन्य सूर्यनारायण हे पाहिलं, ही सवयी पाहिली। आजची सवयी आहे धन्य क्षेत्र पंढरपूर, तेथे यात्रा मिळाली चूर, चंद्रभागा रम्य तीर नावेवरी वैसती, येऊनी पहिलं तरी जाण, येऊनी पहिलं तरी जाण, पाहते पांडुरंग निधान, निजजनांचे समाधान परोपरी होत असे। सभा मंडपाचा थाट, सभा मंडपाचा थाट, गाती साधू संत भाट, ज्याचे नामाचा बोभाट, विणे टाळ वाजते श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामींनी पंढरपूर क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे। हे क्षेत्र कसं आहे? धन्य क्षेत्र पंढरपूर। आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ लक्षात घ्या, क्षेत्रही पाहायला पाहिजे आणि क्षेत्रज्ञही पाहायला पाहिजे। क्षेत्र म्हणजे हा देह, जमीन, क्षेत्र म्हणजे जमीन, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला जाणणारा। ह्या देहाला जाणायचं आहे की हा देह कुणाच्या सत्तेमुळे चालतो, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय, त्याला जाणणारा म्हटलंय। तेव्हा हे क्षेत्र कसं आहे? धन्य क्षेत्र पंढरपूर। क्षेत्र म्हणजे तीर्थस्थान, ज्या ठिकाणी तीर्थ आलेले आहेत, सर्व तीर्थ आलेले आहेत पुंडलिकाच्या समोर। या ठिकाणी सगळी तीर्थ पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर एकत्र झालेली आहेत आणि हे क्षेत्र धन्य आहे का? अनंत वर्णिले क्षेत्र महिमे, धन्य भीमा तीर, ऐसे क्षेत्र मज दावा कोणी। असं क्षेत्र मला सांगा म्हणाले कुठलं आहे? जेथे निरंतर नामघोष चाललेला आहे, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। नामघोष चाललेला आहे कुणाचा? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। पुंडलिकाला ज्याने वर दिला त्या पांडुरंगाचा जयघोष चाललेला आहे। पुंडलिकाने तपश्चर्या केली। कशाची तपश्चर्या केली? तर पुंडलिक आईवडिलांना त्यांची इच्छा होती तीर्थयात्रा करायला जायचं म्हणून, आणि त्यावेळेला पुंडलिक आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन गेलेला असताना काशीच्या आधी त्या ठिकाणी आश्रम होता कोणाचा? कर्कोटक ऋषींचा। त्या कर्कोटक ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर यांचं विश्रांतीचं स्थान होतं, म्हणजे थांबले होते तिथे। दिवसभर प्रवास झालेला होता, रात्री थांबले होते विश्रांतीसाठी। त्यावेळेला त्याने त्या कर्कोटक ऋषींच्या आश्रमामध्ये पाहिलं की 3 स्त्रिया काळ्या कभिन्न आलेल्या आहेत आणि बाहेर पडताना मात्र त्या एकदम सुंदर स्वरूप घेऊन बाहेर पडलेले आहेत। तेव्हा त्याने त्या 3 स्त्रियांना विचारलं, तुम्ही कोण आहात? तेव्हा ते म्हणाले, अरे तू पापी आहेस, तुझं लक्ष आईवडिलांकडे नाही आहे, तुझं सगळं लक्ष त्या घरामध्ये आहे, आपल्या आईवडिलाच्या सेवेकडे तू आणलंयस आईवडिलाला, पण
ते नुसते आई वडील म्हणले म्हणून नाही, तुझी बायको म्हणाले मला पण जायचंय काशीला म्हणून तू आलायस. तर त्या आई वडिलांची सेवा जेवढी मुलाने करणं अपेक्षित आहे तेवढी तुझ्याकडून होत नाही. करणं आहे, आता ते घरात आहे आई वडील म्हणून तू करतो, तसं नाही. सेवा ह्या भावनेने, म्हणजे कर्तव्य म्हणून करणं वेगळं आहे आणि सेवा म्हणून करणं वेगळं आहे. कर्तव्य म्हणून आई वडिलांची सेवा सगळेच जण करतात, पण मला आई वडिलांची सेवा करायची ह्या भावनेतनं केली पाहिजे, आणि ती भावना तुझ्याजवळ नाहीये. नाही म्हणले काही असो, पण मला तुमचं ह्या सौंदर्याचं रहस्य सांगा. जाताना काळ्या भिन्न होता, येताना सौंदर्य. ते म्हणाले हा कर्कोट ऋषींचा आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही सेवेला येतो. आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, आमच्यामध्ये स्नान करणाऱ्या लोकांची पापं आम्हाला लागतात, त्यामुळे आम्ही काळे भिन्न होतो. आणि या संतांची सेवा केली की आमचं सगळं जे कोणी पाप आमच्यामध्ये सोडलेलं आहे ते सगळं निघून जातं. या कर्कोटक ऋषीने अजून काशी क्षेत्रामध्ये स्नान केलेलं नाही, पण त्यांचं पुण्य एवढं आहे की आम्ही त्यांच्या दर्शनाला येतो. मग हे त्यांना पुण्य कशाने प्राप्त झालं म्हणजे त्या कर्कोटक ऋषीने आई वडिलांची सेवा केली आहे आणि म्हणून हे त्यांना पुण्य प्राप्त झाले म्हणाले. मग त्यावेळेला त्या पुंडलिकाच्या लक्षात येते की आपण कर्तव्य भावनेने आई वडिलांची सेवा करतो, पण मला आई वडिलांची सेवा करायची या सेवा भावनेतनं आपण करत नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्याच्या वृत्तीत फरक पडला. लक्षात घ्या, संत काय करतात, वृत्तीमध्ये फरक पडतो. तो आई वडिलांना घेऊन आला आणि मग आई वडिलांच्या सेवेमध्ये तो रमलेला आहे. म्हणजे सेवा ह्या भावनेने आई वडिलांची सेवा करायची. पांडुरंग आले रुक्मिणीचा शोध घेत घेत, आणि त्यांनी पाहिलं की पुंडलिक या ठिकाणी आई वडिलांची सेवा करतो म्हणून आले. दिंडीर वनात जाऊन रुक्मिणीला घेऊन आलेले आहेत, कारण ती रुसून आली होती द्वारकेवरनं. तिला बरोबर घेतलंय आणि पुंडलिकाच्या समोर आले. तेव्हा पुंडलिक आईवडिलांची त्यावेळेला सेवा करत होता, आणि त्यामुळे तो पांडुरंग म्हणले अरे पहा, आम्ही तुझ्या या सेवेने आई वडिलांच्या सेवेने प्रसन्न झालोय, तेव्हा आम्ही तुला दर्शन द्यायला आलो. तो पुंडलिक काय म्हणतो, असे कसे हो अवचित आला, सोडू कसा मी या सेवेला, वीट फेकितो येथूनच अन तुम्ही तयावरी, विठ्ठला उभे राहा तोवरी. म्हणले आई वडिलांची सेवा चालू आहे, ती सोडून मला तुमच्या पाया पडायला येता येत नाही. एवढी आई वडिलांची सेवा पूर्ण करतो आणि मग मी तुमच्या दर्शनाला येतो. तोपर्यंत ही वीट टाकली, विटेवर उभे राहा. जसं आपण आलेल्या घरात आलेल्या माणसाला पाठ बसायला देतो, तसं त्याने सांगितलं ही वीट फेकतोय, या विटेवर उभे राहा. आता दोन विटा समजा फेकायच्या झाल्या ते एकमेकाला जोडून राहतील का हो? एक वीट इकडे पडेल, एक वीट तिकडे पडेल. त्यामुळे पंढरपूरला एका बाजूला एका विटावर पांडुरंग उभा आहे, दुसऱ्या बाजूला वीट पडली त्याच्यावर रुक्मिणीबाई उभी आहेत. आई वडिलांची सेवा पूर्ण केली, त्यांना थोडी विश्रांती मिळते, झोप लागली असं पाहिलं आणि पुंडलिकाला दर्शनाला. आणि मग पांडुरंगाने त्याला विचारलं, माग म्हणाले, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालोय, काय मागशील? तेव्हा पुंडलिकाने सांगितले की देवा, मला माझ्यासाठी काही नको, पण तुम्ही इथे पंढरपूरला विटेवरच उभे राहा अशी माझी इच्छा आहे, बाकी मला काही नको. आमच्या मागून येणाऱ्या अनेक संत मंडळी येतील, त्यांना दर्शन द्यायला तुम्ही या ठिकाणी उभे राहा. आणि म्हणून पुंडलिकाच्या भाकेसाठी तो उभा आहे. म्हणून त्याला काय म्हणले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, हा याला हरी म्हटलेले. त्रेतायुगातला राम तोच हा द्वापार युगातला कृष्ण आणि तोच कलियुगातला हरी. त्यामुळे त्याला पांडुरंग हरी म्हणजे रामकृष्ण हरी असा त्याचा मंत्र आहे. तेव्हा या पुंडलिक वरदा पांडुरंग, धन्यक्षेत्र पंढरपूर, तेथे यात्रा मिळाली चूर. त्या ठिकाणी यात्रा चालू आहे. पंढरपूरला अनेक साधू संत येतात, यात्रेसाठी येतात. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, भानुदास महाराजांनी सुरू केली परंपरा, नाथ महाराजांचे पूर्व. तेव्हा ह्या सगळ्यांच्या पुण्याईचा प्रभाव आहे तिथे.
अनेक संतांचे चरण त्या ठिकाणी लागले, त्यामुळे वाळवंट ते नुसतं वाळवंट नाही आहे, ती तीर्थभूमी आहे. अनेक संतांचे चरण त्या वाळूला लागलेले आहेत, ते कणाकणामध्ये पुण्य आहे, लक्षात घ्या. म्हणून त्या पंढरपूरच्या वाळूला महत्त्व आहे. त्या ठिकाणी कीर्तनं झालीत, साधू संतांची कीर्तनं झालेली आहेत, आणि म्हणून ते क्षेत्रच म्हणजे त्या पंढरपुरामध्ये अणुरेणूमध्ये तो परमात्मा आहे, सर्वच ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी त्याची जाणीव होते. तीर्थयात्रा आहे, नगर प्रदक्षिणा आहे, ही सगळी लोक त्या ठिकाणी येतात, संत मंडळी त्या ठिकाणी येतात यात्रेच्या निमित्ताने. चैत्री यात्रा आहे, आषाढी यात्रा आहे, कार्तिकी यात्रा आहे आणि माघी यात्रा आहे. अशा 4 यात्रा पंढरपूरला मुख्यत्वे आहेत, आणि त्यामुळे आणि दर एकादशीला येणारी संत मंडळी आहेतच. धन्य क्षेत्र पंढरपूर, तेथे यात्रा मिळाली चूर, चंद्रभागा रम्य तीर, नावेवरी बैसती. त्यावेळेला चंद्रभागेला भरपूर पाणी होतं, त्यामुळे त्या चंद्रभागामध्ये नावा चालायच्या. आताही गव्हर्नमेंटने व्यवस्था केलेली आहे, तिथं पाणी सदैव राहील म्हणून. चंद्रभागा रम्य तीर, नावेवरी बैसती. आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागा स्नान आणि पांडुरंगाचे दर्शन हा त्यातला नियम आहे नगर प्रदक्षिणा. त्यामुळे चंद्रभागेमध्येच लोक स्नान करतात, त्या नौकेवर बैसतात, नावेवर बसतात आणि विष्णुपदाला दर्शनाला जातात. धन्य क्षेत्र पंढरपुरात, येथे यात्रा मिळाली चूर, चंद्रभागा रम्यतीर, नावेवरी बैसती. येऊनी पैलत्री जाण, पाहती पांडुरंग निधान. लांब लांबून येणारी लोक नावेमध्ये बसून त्या भगवंताच्या दर्शनाला येतात आणि भगवंताला पाहतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. सुंदर असं ध्यान आहे भगवंताचं, युगाने युगे उभं आहे. त्या भगवंताचं ध्यान करतात, नमस्कार करतात. आपली ही जी इंद्रिय आहेत ना, दशेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्या प्रत्येकाला भगवंताचं दर्शन घ्यावं असं वाटतं. संत तुकाराम महाराज म्हणतात की डोळे तुमचं भाग्य आहे, काय तुम्ही पांडुरंग पाहिला, आमचं हे भाग्य, आम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. मग त्या डोळ्यांना काय म्हणतात तुकाराम महाराज, अरे तू सगळे जग पाहतोस, पण एकदा पांडुरंगाला पहा डोळे भरून. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे नाम. डोळ्याला सांगितले डोळे भरून पांडुरंगाला पहा, कानाला सांगितलंय भगवंताचं नाम ऐका, मुखाला सांगितलंय भगवंताचं नाम घ्या, हाताला सांगितलंय चरणाला कडकडून मिठी मारा, पायाला सांगितलंय तीर्थयात्रा करा. या सबंध इंद्रियांना दशेंद्रिय मिळून भगवंताचं नामस्मरण करायला सांगितले. 10 इंद्रियाला सांगितले आणि तुम्ही हे सुख घ्या भगवंताला पाहण्याचं. पाहती पांडुरंग निधान, भगवंताला पाहतात. की जे काही मिळवायचं आहे मनुष्य देहाला येऊन ते सगळे इथं आहे. म्हणाले आम्हाला निर्गुण निराकार परमात्मा म्हणजे परब्रह्म पाहता येत नाही. सर्वसामान्य माणसाची तेवढी पात्रता नाही ना परब्रह्माला पाहण्याची, आणि म्हणून हे परब्रह्म सगुण साकार होऊन पंढरपूरला उभं आहे. म्हणले असं कोण म्हणतात, अहो प्रत्यक्ष शंकराचार्य, आदि शंकराचार्य ज्यांनी 4 पीठे स्थापन केली, ते आद्य शंकराचार्य पंढरपूरला आले. त्यांनी भगवंताला पाहिलं आणि त्यांना जाणवलं की प्रत्यक्ष परब्रह्म सगुण साकार होऊन इथं उभा आहे. आणि म्हणून त्याने काय म्हणतात शंकराचार्य, महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रेहि स्वागत्य तिष्ठन् तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रत्यक्ष परब्रह्म सगुण साकार होऊन सर्वसामान्य माणसाच्या दर्शनासाठी आलाय. वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रेहि. अजून युगे 28व्या विड्यावर का उभा आहे, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रेहि. त्याने पुंडलिकाला वचन दिले म्हणून तो उभा आहे.
आणि तो पांडुरंग आपली वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुम्ही कधी येताय म्हणून तो डोळे लावून पाहिलेला आहे. वाट पाहतोय तुमची, कधी एकदा दर्शनाला याल म्हणून. पाहती पांडुरंग निधान. भगवंताकडे पाहतात आणि काय करतात बघा. तिथे गेल्यानंतर आपण काय करतो, देवापुढे गेले की डोळे मिटतो. आता देवापुढे गेल्यानंतर देवाला पाहायचं का डोळे मिटायचे? तर डोळे मिटतो. त्याचं कारण काय, आपण ज्या भगवंताला पाहिलंय ना तो भगवंत डोळे मिटल्यानंतर सुद्धा आपल्या नजरेसमोर येतो का नाही हे पाहण्यासाठी आपण डोळे मिटतो. आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा मला एकदा तुला डोळे भरून पाहू दे आणि मग मी पंढरपूरला नसलो, माझ्या घरी असलो तरी पांडुरंग म्हणले की माझ्या समोर तू उभा राहशील. आणि म्हणून आपण डोळे मिटतो. भगवंताच्या समोर गेला की नाव घेतलं तरी देव आपल्या समोर उभा राहायला पाहिजे. पाहती पांडुरंग निधान निजजनांचे समाधान परोपरी होत असे. त्या आलेल्या भक्तांचं समाधान होतं. मन समाधानाने भरून जातं. तृप्ततेची ढेकर द्यावी तसं समाधान मिळतं. आता समाधान का मिळतं ते तर म्हणले साधू संतांच्या जवळ असतं. आणि मग समाधान कसं मिळतं? अहो सगळे संत तिथे येतात ना, त्यांची कीर्तनं प्रवचनं सुरू असतात ना, आणि म्हणून समाधान मिळतं. समाधान साधू जनाचे नियोगे. त्या ठिकाणी सगळे संत मंडळी जमलेत. कीर्तन प्रवचनाचा जयघोष नामाचा चाललेला आहे. त्यामुळे ते सगळं समाधान पंढरपूरला गेल्या की प्राप्त होतं आपल्याला. पंढरपूरला 4 महिने चातुर्मासामध्ये लोक भिक्षा मागून माधुकरी मागून त्या ठिकाणी 4 महिने लोक राहतात कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी. एवढं भाग्य आहे पंढरपूरचं. निज जनांचे समाधान परोपरी होत असे. सभा मंडपाचा थाट म्हणले पहा भगवंताचा सभा मंडप आहे. त्या सभा मंडप कसा आहे? सभा मंडप पाहत राहावा असा आहे. सभा मंडपाचा थाट गाती साधुसंत बोभाट. त्या ठिकाणी नामस्मरण चाललंय, कीर्तन चाललंय, प्रवचन चाललेलं आहे, चक्री कीर्तन चाललेलं आहे. हे सगळे त्या ठिकाणी चाललेलं आहे. सभा मंडपाचा थाट गाती साधुसंत भाट. भगवंताच्या नामाचा जय जयकार करणारी अनेक मंडळी त्या ठिकाणी येतात. ज्याचे नामाचा बोभाट विणे टाळ गाजती. आणि म्हणून त्या ठिकाणी कीर्तन चाललंय आणि त्या कीर्तनामध्ये जयघोष चाललाय पांडुरंगाच्या नावाचा. आणि विणे आणि टाळ, विणे वाजवले जात आहेत, टाळ वाजतायत, मृदंग वाजतायत. तो जयघोष आणि नामघोष ऐकून मन तृप्त होऊन जातं. अखंड नामाचा घोष भगवंताचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.